गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद देते तुम्ही सर्वजण आज पुन्हा एकदा या नवीन आपल्या सेशनमध्ये जादूच्या सेशनमध्ये जॉईन झालात. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून पुन्हा धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद देते या ब्रह्मांडीय ऊर्जेला की आजचा आपल्याला आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला त्यासाठी. हे नारायण आपका असीम असीम धन्यवाद है. आज का दिन हमें जीने के लिए दिया इसलिए खूप खूप धन्यवाद देवी या वैश्विक ऊर्जेला, ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद की त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने ब्रह्मांडातून येणारी प्रत्येक ऊर्जा माझ्या सहस्र चक्रामधून पायाच्या नखापर्यंत पोहोचते, एक एक नसापर्यंत पोहोचते आणि मला एनर्जेटिक बनवते, मला ऊर्जावान बनवते, मला स्वस्थ बनवते. त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद देते वैश्विक ऊर्जेचे. मी माझ्या आई-वडिलांचे खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी मला मुलीचा जन्म दिला त्यासाठी. त्यांच्या पोटी मला जन्म दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी लहानाचं आई-वडिलांसाठी त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. बालपणीचं शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं. त्याच्यानंतर माध्यमिक पण शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं. अ, पदवीपर्यंतचं शिक्षण दिलं. नोकरीला लावलं. नोकरीनंतरही माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर माझ्या मुलांचाही सांभाळ त्यांनी केला. त्यासाठी मी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी त्यांचा समय माझ्यासाठी घालवलाय. पैसा माझ्यासाठी घालवलाय, दिलाय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद देते. त्यांचे खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद देते मी माझ्या पतीचे जो पूर्ण वेळ शेती करतो आणि मलाही शेती कामामध्ये मदत करायला प्रोत्साहित करतो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी दिलेली 2 गोंडस मुलं मनस्वी आणि देवांश हे पूर्णपणे निरोगी आहेत, सुदृढ आहेत, शक्तिशाली आहेत, सुंदर आहेत, बुद्धिवान आहेत, एकदम ब्रिलियंट आहेत, टॅलेंटेड आहेत. त्यासाठी परमेश्वरा, मी तुमचे आणि माझ्या पतीचे खूप खूप धन्यवाद देते. खूप खूप देते पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण कुटुंबियांचे, माझ्या सासू-सासऱ्यांचे, माझ्या जाऊ, नणंद, दीर यांच्या, माझ्या पुतण्या यांच्या सगळ्यांचे आभार मानते. कारण प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी माझ्या प्रत्येक कामामध्ये मदत करत असतात. त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद देते नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यामध्ये एकदम जादुमयरीत्या, आनंदमयरीत्या प्रेम, आदर, सन्मान, प्रशंसा, गुड न्यूज, जॅकपॉट आणि खूप भरभरून सुख घेऊन आलाय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद देते. हे परमपिता परमात्मा माझ्या आतमध्ये असीम अशी शक्ती आहे, असीम शांती आहे, असीम शांती आहे, की जिला सीमाच नाही अशी शांती आहे. त्याचबरोबर माझ्याकडे मोठ्या प्रमाणात धन आहे आणि त्या धनाचा मी सदुपयोग करेन. यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. आज दिवसभर माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, पैसा, धनसंपत्ती, मौसम, यातायात, जनकुंडली, प्रकृती, ब्रह्मांड आणि संपूर्ण कायनात हे संपूर्ण ब्रह्मांड माझ्यासाठी काम करत आहे. त्यासाठी परमेश्वरा, मी तुमचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते, धन्यवाद देते. तुमच्यामुळेच, तुमच्या कृपेमुळेच माझ्या आयुष्यामध्ये नवीन-नवीन जॅकपॉट घडत आहेत. त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. माझ्या हे नारायणा, तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबावर, माझ्या घरावर सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर, एकमेकांचा विश्वास, एकमेकांची काळजी घेण्याचं हे दिव्य ऊर्जा दिली. त्यासाठी मी तुमची आभारी आहे आणि मला सुरक्षित ठेवण्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद देते, धन्यवाद देते. हमारे संपर्क में आने वाला प्रत्येक व्यक्ती त्याचेही मी खूप खूप आभार मानते. मी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सफल आहे, सफल आहे, सफल आहे. मी विचार करते, मला विचार, वाणी आणि व्यवहार हे सगळे सकारात्मक दृष्टीने दिलेत त्यासाठी मी तुमची आभारी आहे. मी प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला सत्य बोलते आणि चांगल्या आणि सरळ मार्गावरच चालते. हे परमपिता परमात्मा, मला जीवनाचे सार्थक सुख देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे परमपिता परमात्मा, मी तुमची आभारी आहे. धन्यवाद देते, की हे जीवनभराचं स्वस्थ जीवन जगण्यासाठी जे वरदान तुम्ही मला दिलंत, त्यासाठी मी तुमची पूर्णपणे, पूर्णपणे आभारी आहे आणि मी स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ आहे. त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानते. धन्यवाद देते.
माझं चित्त शांत आणि समृद्ध है। म- मैं हर व्यक्ती में नारायण का ही दर्शन करती हूँ। नारायणा, मी खरोखर प्रत्येक व्यक्तीच्या, तुम्हा सर्वांच्या रूपामध्ये नारायणाचं दर्शन करते. त्यासाठी तुमचे शतशत धन्यवाद, शतशत धन्यवाद, शतशत धन्यवाद. आणि माझ्या परमेश्वराच्या कृपेने मी सप्त सितारा जीवन जगत आहे. आणि माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये हा जो पिरियड आलाय तो गोल्डन पिरियड आहे आणि तो आजीवन चालत राहणार आहे. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार आहे. धन्यवाद देते आणि खूप खूप आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी थांबलात त्यासाठी. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. चला तर मग आता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद देते. ह्या मॅजिक जर्नीमध्ये तुम्ही सर्वजण एकदम छानरित्या हे जादूचं पुस्तक ऐकत आहात, पाहत आहात, वाचन करत आहात. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. की आपण ही जी जर्नी सुरू केली आहे, ही माझ्याबरोबरच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कसा चेंजेस घडवून आणता येईल, आपल्याला चेंजेस कोणत्या क्षेत्रामध्ये हवा आहे, त्यासाठी आपण जे गोष्टी लिहून काढल्या होत्या, त्यासाठी हेल्थ, रिलेशनशिप, मनी आणि आपण जे काही काम करत आहोत, ते क्षेत्र. तर चला मग आपण स्क्रीन शेअर करूया. दिसते सगळ्यांना स्क्रीन? येस. माझी स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? एक मिनिट हां. आज पाऊस चालू आहे जुन्नरला, गोळेगावला. त्यामुळे थोडासा इंटरनेटचा इश्यू आहे. पण काही हरकत नाही. आपला काम चालू आहे.
आजचा आपला दिवस आहे 17वा. स्क्रीन ओपन होते तोपर्यंत मी वाचते इकडनं. दिवस आहे 17वा, जादूचा धनादेश. या अद्भुत विश्वात योगायोग नसतात, अपघात नसतात. कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही. बघा, हे ब्रह्मांडामध्ये, या निसर्गामध्ये नैसर्गिक नियम चालत असतात आणि या नैसर्गिक नियमाप्रमाणेच आपण म्हणतो काही योगायोग वगैरे आहेत का? अपघाताने घडले का? नाही. कुणाची तरी इच्छा कुणीतरी व्यक्त केल्याशिवाय अजिबात इथं वेगळं काही घडत नाही. या युनिव्हर्सल युगामध्ये आपल्याला जे काय पाहिजे ते इच्छेशिवाय अजिबात घडत नाही. ज्याची इच्छा आहे ते घडतच राहतं. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता, तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी जेव्हा त्या नीतीची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवतात, तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याची जागा नवी स्थिती घेते. उदाहरणार्थ, तुम्हाला पैशाची उणीव जाणवत आहे, मात्र या अपुऱ्या पैशाबद्दल खंत व्यक्त न करता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता. तेव्हा पैशाची उणीव असणे ही जुनी स्थिती जाऊन तिची जागा जादूने आणखी पैसा मिळवणे ही नवी स्थिती घेते. तुमच्याजवळ असलेल्या अपुऱ्या पैशाबद्दल तुम्ही जेवढ्या वाईट भावना व्यक्त कराल, खंत कराल, तेवढ्या तेवढा पैसा तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यातील त्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही पैशाबद्दल वाईट वाटून घेतलं, की त्या वेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी होत जाईल. पैशाबद्दल जर तुमच्या मनात मत्सराची, निराशेची, चिंतेची किंवा भीतीची भावना असेल, तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही. तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी आणि निराश होता, तेव्हा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या निराशाजनक परिस्थितीकडे आकर्षून होऊन आकर्षित होऊन तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी होत जातं आणि तुम्ही आणखी दुःखी होता. पैशाबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल, तर पैशाबद्दल अधिक चिंता निर्माण करणारी परिस्थिती तुमच्याबद्दल निर्माण होत राहते. तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशाच्या स्थितीबाबत तुम्हाला भीती वाटत असेल, तर पैशाबद्दल अधिक भीतीदायक वाटावं, अशी परिस्थिती तुमच्या बाबत निर्माण होत राहते. कितीही अवघड असलं तरी सध्याच्या या पैशाची चणचण भासणाऱ्या परिस्थितीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. कृतज्ञतेमुळे ते तुम्हाला नक्कीच शिकता
येईल. पैशाबद्दल कृतज्ञ असणं किंवा पैशाबद्दल निराश असणं, या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी असू शकत नाहीत. तुम्ही एकाच वेळी पैशाबद्दल कृतज्ञ विचार करा, मनात आणता आणि पैशाबद्दल चिंताही व्यक्त करता, असं घडू शकत नाही. पैशाबद्दल कृतज्ञ तर बाळगता आहात, पण पैशाबद्दल भीतीदायक विचारही मनात येत आहेत, असं घडू शकत नाही. तुम्ही जेव्हा पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा पैशाला दूर सारणारे कोणतेही नकारात्मक विचार आणि भावना मनात आणत नाही. एवढेच नव्हे, तर तुम्ही करीत असलेली कृती आणखी पैसा तुमच्याकडे आणते. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? ऑल्वेज कृतज्ञता व्यक्त करायची आहे. बघा या चित्रामध्ये काय दिलं आहे? एक टेबल आहे. टेबलवर फोन दिसत आहे. तिकडे टेबल लॅम्प दिसत आहे. एक बॉक्स आहे. एक चेक दिसत आहे. एक पाकीट आहे आणि त्या पाकिटामध्ये एक चेक दिसत आहे. जादूमय चेक, जादूचा चेक. आतापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशासाठी आणि त्यानंतरही तो पुढे मिळत राहण्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या तुम्ही याआधीच कृतज्ञतेनं आचरण करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या असणाऱ्या पैशासाठी बघा आता आपण समोरपर्यंत आलेलो आहोत. तुम्हाला हव्या असणाऱ्या पैशासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्याआधी पैसा आणि संपत्ती मिळण्याचे कोणकोणते मार्ग आहेत, साधनं आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणारा पैसा आणि संपत्तीबाबत जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर पैशाचा मोठ्या प्रमाणावर होणा तुमच्याकडे येणारा ओघ तुमच्याकडे थांबवला जाईल. काय केलं जाईल? अनपेक्षित धनादेश मिळाल्यामुळं, पगारात वाढ झाल्यामुळं, लॉटरी लागल्यामुळं, कर परतावा मिळाल्यामुळं किंवा एखाद्याबद्दल अपेक्षित नसताना भेट मिळाल्यामुळं तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. एखादा उत्स्फूर्तपणे तुम्हाला कॉफी पाजतो किंवा जेवायला घेऊन जातो. एखादी गोष्ट विकत घ्यायला तुम्ही जाता, त्यावर सवलत आहे असं तुम्हाला मिळतं. कळतं. एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करता आणि त्यात पैसे परत मिळण्याची योजना असते किंवा एखादी गरजेची गोष्ट तुम्हाला घ्यायची असते आणि तीच तुम्हाला कोणीतरी भेट भेट देतं. या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या जवळच्या पैशात वाढ होते आणि अंतिम परिणाम तुमच्याकडे आणखी पैसा येण्यात होतो. जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील, तेव्हा स्वतःला विचारा, की यामुळे मला आणखी पैसा मिळणार आहे का? कारण तसा जर तो मिळणार असेल, तर त्या घटनाबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं शक्य आहे किंवा आवश्यक आहे. तुम्ही सहजच तुमच्या मित्राजवळ बोलला, की "अरे, मला त्या वस्तूची फार जरुरी आहे आणि मी ती विकत घेणार आहे." यावर तुमचा मित्र म्हणतो, "अरे, माझ्याकडे ती वस्तू पडून आहे. तू ती घेऊन जा." किंवा तो तुम्हाला ती उसने देऊ शकतो. किंवा तसं जरा अडचणीचं असताना देखील तुम्हाला प्रवासाची आखणी करणं तसं भाग पडलं आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला त्यामध्ये विशेष सवलत मिळाली आहे. हे कळतं किंवा तुम्हाला कर्जावर पैसे देणारी संस्था व्याजाचे दर कमी करते अथवा तुम्हाला सेवा देणाऱ्या संस्था चांगल्या पॅकेज तुम्हाला देऊ शकतात. हे जर तुमच्या बाबत घडले, तुमच्या पैशाची बचत होते. त्यामुळे तुमच्या वडील नाही तुमच्यामध्ये जादुनी वाढ होते. अशा असंख्य प्रसंगामधून तुम्हाला पैसा मिळू शकतो. याची कल्पना तुम्हाला करता येते आहे का? यापैकी काही प्रसंग तुमच्या आयुष्यात तुम्ही यापूर्वी अनुभवले असतील, ते तुमच्या लक्षात असो वा नसो, एक गोष्ट मात्र नक्की, की तुम्ही तुमच्याकडे त्यांना आकर्षित करून
घेतलं म्हणूनच ते घडले. मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुमच्या जीवन पद्धतीचं बनते, तेव्हा तुम्ही कायमच जादूच्या प्रसंगांना तुमच्याकडे आकर्षित करून घेता. अनेक लोक याला सदैव म्हणतात, पण हा सुदैव म्हणतात, पण हा सुदैवाचा भाग अजिबात नाही. तो वैश्विक सिद्धांत आहे. म्हणजेच काय आहे? हा जागतिक सिद्धांत आहे, जागतिक नियम आहे. ज्या घटनेमुळे तुम्हाला पैसे मिळतात किंवा ज्याला पैसे पडतात, अशी वस्तू तुम्हाला मिळते, तो तुम्ही व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा परिणाम असतो. कृतज्ञतेमुळे ही गोष्ट घडून आली, हे जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि कृतज्ञतेबरोबर जर आनंदही असेल, तर अधिकाधिक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून घेण्याची खरी-खुरी शक्ती तुमच्यात निर्माण होते आणि तुम्हाला त्या विपुल प्रमाणात मिळत राहतात. काही वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेत आले, असं रॉन्डा बर्न म्हणतात, तेव्हा माझ्याकडे फक्त 2 सुटकेस होत्या. मी एका भकास अपार्टमेंटमध्ये माझा संगणक मांडीवर ठेवून काम करायची. माझ्याकडे मोटार नव्हती, त्यामुळे मी बहुतेक ठिकाणी चालतच जायची. पण मी प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होते. मी अमेरिकेत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. मी जे काम करत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. कशी का होईना भकास अपार्टमेंटमध्ये या ज्या जागेत मी केवळ 4 प्लेट, 4 सुऱ्या, 4 काटे आणि 4 चमचे एवढ्या निशी राहत होते. त्याबद्दल मी कृतज्ञ होते. बहुतेक ठिकाणी मला चालत जाता येत होतं आणि टॅक्सी स्टँड माझ्या घरासमोरच होतं. त्याबद्दल मी कृतज्ञ होते. आणि एक दिवस एक अविश्वसनीय गोष्ट घडली. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीनं मला काही महिन्यासाठी गाडी आणि चालक द्यायचं ठरवलं. संगणक वगळता माझ्याकडे अगदीच जरुरीपुरतं प्राथमिक सामान होतं. अचानक माझ्याकडे स्वतःची गाडी आणि चालक आले. मी कृतज्ञ होते म्हणून मला आणखी मिळत गेलं. नेमकी हीच जादू कृतज्ञतेमुळे घडून येते. पैसे मिळण्यासाठी तुम्ही आज जी जादूची कृती करणार आहात, ती कृती केल्यानंतर आश्चर्याने गुंग करून टाकणारे अनुभव आधी आले आहेत. Charging. ती कृती केल्यानंतर आश्चर्याने गुंग करून टाकणारे अनुभव याआधी अनेक जणांना आले आहेत. या कृतीच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञतेच्या बँकेतून एक जादूचा कोरा धनादेश मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने तुम्ही तो काढणार आहात. तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती पैसे हवे आहेत, ती रक्कम टाका. त्यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाका. तुम्हाला खरोखरीच ज्या एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे आहेत, ती वस्तू विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर टाका. तुम्ही कशावर पैसे टाकणार आहात ते जेव्हा तुम्हाला माहीत असतं, तेव्हा तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करता. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी पैसा हे एक साधन आहे. हे अंतिम साध्य आहे. त्यामुळेच तुम्ही पैशाबद्दल विचार केलात, तर कदाचित तुम्ही तितकीशी कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. केवळ पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी खरोखरच हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खरोखरच कराव्याशा वाटतात, त्यांचा जर तुम्ही विचार केलात आणि त्यासाठी पैसा हवा आहे हे मनात नक्की केलत, की तुम्हाला अधिक कृतज्ञ वाटेल. या पुस्तकात दिलेल्या जादूच्या आदेशाची तुम्ही झेरॉक्स काढा किंवा स्कॅन करा. www.thesecrettv.tv.magic या संकेतस्थळावर तुम्हाला पाहिजे तेवढे कोरे जादूचे धनादेश मिळतील. पहिल्यांदा सुरुवात करताना तुम्ही तुमच्या पहिल्या जादूच्या धनादेशावर सगळे तपशील भरले, की तो धनादेश तुमच्या हातात धरा आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत, तिचा विचार करा. तिचं चित्र डोळ्यासमोर आणा. तुम्हाला मिळालेले पैसे तुम्ही ती गोष्ट घेण्यासाठी वापरत आहात असा विचार करा आणि जेवढी शक्य असेल तेवढी उत्कंठा आणि कृतज्ञता व्यक्त करा.
उदाहरणार्थ तुम्हाला बूट घेण्यासाठी किंवा संगणक घेण्यासाठी किंवा नवीन पलंग घेण्यासाठी पैसे हवे असतील तर दुकानात ती गोष्ट तुम्ही खरेदी करत आहात अशी कल्पना करा. तुम्ही जर ती वस्तू ऑनलाईन खरेदी करणार असाल तर ती तुम्हाला घरपोच आली आहे अशी कल्पना करा. म्हणजेच तुम्ही आणखी उत्तेजित व्हाल आणि अधिक कृतज्ञता कराल. तुम्हाला जर परदेश प्रवासासाठी पैसा हवा असेल किंवा मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसा हवा असेल, तर तुम्ही विमान तिकीट खरेदी करत आहात, अशी कल्पना करा किंवा मुलासाठी महाविद्यालयात बँकेचे खाते उघडत आहात, अशी कल्पना करा. आणखी या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजून आधीच जास्तीत जास्त आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. या सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर जादूचा धनादेश आज तुमच्याबरोबर ठेवा किंवा तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. त्यानंतर आजच्या दिवसात किमान 2 ते 2 वेळा, आणखी 2 वेळा तरी जादूचा धनादेश हातात घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो खरोखरच वापरत आहात अशी कल्पना करा आणि ती गोष्ट खरोखरच करताना किंवा मिळाल्यानंतर जी उत्कंठ वाटेल तेवढ्याच उत्कंठतेने कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला वाटलं तर दिवसात अनेक वेळा ही कृती तुम्ही करू शकता. मात्र इतर जादूच्या कृतीसारखी ही कृती तुम्ही खूप वेळा वारंवार करू शकणार नाहीत. आज दिवस खरोखरीच तो जादूचा चेक तुम्हाला जिथं मिळाला तिथं परत ठेवून द्या किंवा दररोज तो तुम्हाला चटकन दिसेल अशा जागी ठेवा. तुम्ही हा जादूचा चेक, धनादेश बाथरूममधल्या आरशावर किंवा फ्रिजवर चिटकवून ठेवा किंवा तुमच्या पाकिटात वॉलेटमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा किंवा संगणकाच्या पार्श्वभूमीवर वापरू शकता. जेव्हा तुम्ही जादूच्या धनादेशाचा कडे पाहाल, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडे पैसे हवे आहेत किंवा जी गोष्ट तुम्हाला पैसे मिळाल्यानंतर करायची आहे, त्यासाठी पैसे मिळाले आहेत याची कल्पना करून कृतज्ञता व्यक्त करा. ज्या जादूच्या धनादेशाचे तुम्हाला हवे होते, तेवढे पैसे मिळाले, की त्या ज्या वस्तूसाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे होते, ती वस्तूच तुम्हाला जादूमय पद्धतीने मिळाली. तर मग त्यासाठी आणखी दुसरी एखादी गोष्ट ती तुम्हाला खरोखरच हवी आहे, यासाठी लागणारी रक्कम दुसऱ्या नव्या जादूच्या धनादेशावर लिहा. मग परत जादूच्या धनादेशाची पुन्हा कृती करा. अशा प्रकारे जादूच्या धनादेशाची कृती तुम्हाला हवी तितके वेळ तुम्ही करू शकता. जादूची कृती क्रमांक 17 जादूचा धनादेश. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. प्रत्येक वरदानानंतर तुम्हाला याविषयी कृतज्ञता का वाटते असे लिहा. याची परत एकदा वाचा. यादी पुन्हा एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे जादूचे शब्द उच्चारा. जादूच्या धनादेशावर तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत तेवढी रक्कम टाका. त्यावर तुमचे नाव आणि आजची तारीख टाका. तुमचा जादूचा धनादेश तुमच्या हातात घ्या आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत, ती गोष्ट तुम्ही खरेदी केली आहे असे समजा आणि ती गोष्ट आधीच मिळाली असं समजून शक्य असेल तेवढा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. जादूचा धनादेश आजच तुमच्याबरोबर घेऊन जा किंवा तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. आणखी किमान 2 वेळा धनादेश तुमच्या दिवसभरात हातात घ्या आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे, त्यासाठी तुम्ही तो वापरत आहात अशी कल्पना करा. आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून शक्य तेवढा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. दिवसाअखेरीस तुमचा जादूचा धनादेश तुम्हाला दररोज चटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवा. जादूच्या धनादेशावर लिहिलेली रक्कम तुम्हाला मिळाली आहे. तुम्ही त्या वस्तूवर ही रक्कम खर्च करू इच्छित होता. ती वस्तू मिळाली, की हा धनादेश बदलून त्या जागी ती रक्कम खरंच हव्या असलेल्या दुसऱ्या एखाद्या वस्तूसाठी लागणारी रक्कम नव्या धनादेशावर टाकून तो तिथे ठेवा. क्रमांक 2 आणि 4 मध्ये दिलेल्या सूचनांची पुनरावृत्ती करा. आज झोपी जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्ही तुमचा जादूचा दगड हातात घ्या. दिवसभरात असलेल्या सगळ्यात चांगल्या झालेल्या गोष्टीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. मनापासून धन्यवाद द्या, मनापासून शुक्राना द्या आणि मस्तपैकी जादूमयरित्या झोपून जा. असा हा जादूमय चॅप्टर जादूचा धनादेश आज आपण पाहिलात. तर तुम्ही सर्वांनी मनापासून प्रतिसाद दिला
त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानते, धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला जादूचा धनादेश दाखवते. येस. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू युनिव्हर्स. थँक यू सो मच. सर्वांना हा जादूचा धनादेश दिसत आहे. त्यावर ग्रॅटिट्यूड बँक ऑफ युनिव्हर्स असं लिहिलेलं आहे. त्याच्यावर आजचे दिनांक टाकायचे आहे. मॅजिक चेक आहे. पे म्हटलेलं आहे, तिथे स्वतःचं नाव लिहायचं आहे. ऑफ द ऑर्डर्स ऑफ. तुम्हाला किती रक्कमेचा चेक हवा आहे तो पुढे या चौकोनामध्ये आपल्याला लिहायचा आहे. व्हाईट कलरचा चौकोन आहे, त्याच्यामध्ये रक्कम लिहायची आहे आणि युनिव्हर्सची सिग्नेचर तर ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या चेकची प्रिंट काढल्यानंतर पाठीमागून तुम्ही अफर्मेशन पण लिहू शकता किंवा कशासाठी चेक हवा आहे त्याची पूर्ण रक्कम डिटेलमध्ये लिहू शकता अफर्मेशनच्या फॉर्ममध्ये. की एक्झाम्पल मला 2 इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्यायच्या आहेत. TVS कंपनीच्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एक मिस्टरांना हवी आहे शेतामध्ये वापरायला, एक मला ऑफिसमध्ये जाण्यासाठी. तर मी लिहील की मला 4 लाख रुपये हवे आहेत. 3,75,000 हवे आहेत. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनिक गाड्या येतील TVS कंपनीच्या. त्याचं मॉडेल लिहायचं आहे, रंग लिहायचा आहे. मला एक राखाडी रंगाची हवी आहे आणि एक व्हाईट रंगाची हवी आहे. त्यानंतर त्या किती रुपयाला मिळाल्या, कोणत्या तारखेला मिळाल्या ती तारीख आपण टाकली. त्याचबरोबर त्या मी घरपोच होम डिलिव्हरी मला मिळालेली आहे आणि मी त्या बुकिंग केलेल्या आहेत मनसर येथे TVSचं जिथे शोरूम आहे तिथून आणि त्यासाठी मी पे केलेले आहेत तब्बल 3,75,000 रुपये. तर ही अमाउंट इथे टाकून मी युनिव्हर्सकडे सुपूर्द केलेला आहे हा चेक. असा हा मॅजिक चेक आपण सर्वांनी लिहायचा आहे, प्रिंट काढायची आहे. कलर प्रिंट काढा, साधी प्रिंट काढा, लिहा आणि तुम्हाला जिथे दिसेल अशा जवळच्या ठिकाणावर तो तुम्हाला ठेवायचा आहे. जेणेकरून दिवसातून तुम्ही कमीत कमी 3 वेळा तो हातात घेऊन त्याला खूप खूप ग्रॅटिट्यूड द्यायचे, धन्यवाद द्यायचे आणि तो आपल्याला फील करून पूर्ण झालाय असा धन्यवाद द्यायचे आहेत. चला तर मग आजचा दिवस आपला इथे संपलेला आहे. मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद देते आणि तुम्ही सर्वजण मनापासून खूप खूप सपोर्ट करत आहात, ग्रॅटिट्यूड देत आहात, ॲप्रिशिएट करत आहात. त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभारी आहे. खूप खूप कृतज्ञ आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मी खरंच मनापासून खूप आभारी आहे तुमची. थँक यू सो मच युनिव्हर्स.